प्रशासन आपला संप मोडण्याचा प्रयत्न करत आहे शासनाचं कामच आहे संप मोडीत काढण्यासाठी. जसं अंगणवाडीला आता पत्रक देणं सुरू केलेले आहे, पण एवढं सोपं नाही संप मोडीत काढणं. ही लढाई 56 पासून चालू, जशी ज्या पद्धतीने भारतीय संविधान अंमलात आलेलं तेव्हापासून ही लढाई चालू आहे. आणि हे मूलभूत अधिकार आहेत. रस्त्यावर उभं राहून, रस्त्यावर आक्रोश करून, रस्त्यावरती आम्ही जनसंपर्कात माणसामध्ये जाऊन या सरकारविषयी आम्ही सांगू. जर आमचं सहकार्य जर केलं नाही सरकारने, तर ही जी मुजवारी आहे या सरकारची आम्ही दखून घेणार नाहीये. ही सरकारने आमचा सगळ्यांचा पुढचा विचार केला पाहिजे त्यांनी सुद्धा. आणि ह्या कार्यकर्त्याचा, प्रोजेक्ट वर्करचा पुढे विचार केला पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे की खरोखर आपल्या याच्यामध्ये जर कधी हा जी आर निघाला तर हे लोक आपल्याला पुढे निवडून आणू शकतात. परंतु जर त्यांनी आमच्यावर जर जबरदस्ती केली आणि आमचा संप जर मोडीत काढायचा जर प्रयत्न केला तर संबंध महाराष्ट्रातली नव्हे तर सगळ्या ऑल इंडियातली CITU रस्त्यावर उतरेल. त्या अनुषंगाने आमचा प्रोग्राम आलेला आहे. आम्हाला संविधान बचाव 26 तारखेला आम्ही क्रांती चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दरम्यान इथून आम्ही पायी पदयात्रा काढून संविधान बचाव अशी आम्ही रॅली काढणार आहे. त्यानंतर आमचा फेब्रुवारीचा सुद्धा कार्यक्रम आम्हाला ऑल इंडियाचा आलेला आहे. त्याच्यामध्ये संबंध प्रोजेक्ट वर्कर असेल, इंडस्ट्रील मधला कामगार असेल, हा सगळा त्या दिवशी बंद पाळणार आहे. फेब्रुवारीच्या 16 तारखेला हा प्रोग्राम आम्हाला सगळा दिलेला आहे. शासनाने आमचा अंत न पाहता, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, अंत न पाहता ताबडतोब GR काढून आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे. एवढं मला तुमच्या माध्यमातून सांगायचं.